साहेब, आणखी मी तुम्हाला एक दुसरा प्रश्न असा करतो की तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये, जीवन प्रवासामध्ये बाबाजींनी तुम्हाला काय अनुभव साक्षात्कार दिले? जसं तुमचा विवाह झाल्यानंतरचा तुम्ही एकदा बोलता बोलता बोलले. माझ्या लहानपणापासून अनुभव आहे. हो. महाराज जेव्हा इथे कवडूच्या वाड्यात राहत होते, आणि आम्ही कवडूच्या वाड्यामध्ये दिवाळीच्या म्हणजे कुठल्याही सुट्टीत कवडूच्या वाड्यात येऊन राहू, कारण खूप मोठं श्रीमंत माणसं होते, संबंध होते. आमची परिस्थिती त्यावेळेस जेमतेम होती, पण आमच्या वडिलांचे खूप संबंध होते. तर महाराज त्या खोलीत जेव्हा राहायचे, तर आम्ही सकाळी महाराज आले संडास कडून की ते पूर्वीच्या काळी पद्धत होते, एक पाट ठेवायचा, पाणी भरून ठेवायचं, तिथे एक तोंड ब्रश एक ठेवायचं, आपली मंजन नाही, राख, गौरीची राख ठेवायची. आणि ते आले महाराज, तिथं बसले, कारण महाराजांचं इतकं स्वच्छता होतं, त्यांचा जो लोटा होता तो चमके इतकं त्याला काही घासत बसे बिलकुल होते. तर तो बाबा आले की तिकडे गाव घरात निरोप आहे काय, बाबा आले. तो माणूस आला की ते आमच्या ज्या मोठ्या माई होत्या तिथल्या, म्हणजे मोठ्या ताई कडूच्या, त्यांच्याकडे रसोडा होता, म्हणजे स्वयंपाकघर. तर या मोठ्या लोकांच्या घरी दिवसभर एक गंजामध्ये चहा होतच राहे, म्हणजे चहा करावं नाही लागेल, तो तयार असे तिथे. आल्याबरोबर तो माणूस आला की लगेच त्या एक पेला घ्यायच्या, त्याच्यामध्ये तो अर्धा पेला चहा द्यायचा, तो माणूस आपला दुपट्ट्यावर तो ठेवायचा, वरून एक कागद झाकायचा आणि तो निघायचा. त्यामागे आम्ही पळत निघायचो. का तर आपल्याला महाराजांच्या हातचा प्रसाद पाहिजे म्हणून आम्ही तिथे यायचो. आणि ते महाराज त्यांनी पेला ठेवला, आणि आम्ही त्या घर मालकाचे पाहुणे असल्यामुळे आम्हाला कोण ओढवणार तिथं, आणि आपण त्यात पोरकट होतो ना, दुसऱ्या तिसऱ्या वर्गात शिकत होतो, काही एवढं मोठं कळत नव्हतं. आणि तिथे महाराजांच्या भोवताल दिवसभर एवढ्यासाठी राहो की त्या काळी पेपरमिंट वाढायची पद्धत. तेव्हा काही हे पेढे बिडे काही येत नव्हते दुकानं, लोक आपल्या पेपरमिंट वाढायचे, आणि पेपरमिंट विकणारेवाले तिथे बसले असायचे. तर दिवसभर एवढ्यासाठी फिरायचं का दिवसभर पेपरमिंट खायला भेट, म्हणून महाराजांच्या भोवताल राहायचं. तर जसा त्यांनी तो पेला हातात घेतला की आम्ही हात पुढं करायचो, आणि महाराज आमच्या हातावर तो चहा टाकायचा. म्हणजे आता कळते की तो चहा तर उकळता होता, पण तो महाराजांच्या हातावर, आमच्या हातात आम्ही तो चहा घेतला, कारण हात पुढे केला, महाराजांनी चहा टाकला, आम्ही घेतला. मग तो जळला का नाही तेव्हा नाही आला विचार. आता ते विचार तो का जळला नाही. आता जर महाराज समाधीतून आले, अरे घेरे चहा म्हटलं तर आपला हातच पुढे जाणार नाही. पण त्यावेळेस का, कारण का त्या एकच चर्चा फक्त महाराजांच्या हातचा प्रसाद पाहिजे. हा माझा एक अनुभव आहे तिथे त्यावेळेसचा. एकदा आमचे वडील ट्रेनिंगला गेले पुण्याला, आणि त्यावेळेस पत्राशिवाय दुसरं काही साधन नव्हतं. म्हणजे 1957ची गोष्ट आहे, मी 7व्या वर्गात शिकवतो त्यावेळेस. तर एक 15 दिवस काही पत्र आले नाही, म्हणून आपल्या रविवारच्या दिवशी इथे आलो. आपल्या बाबाजीला विचारू बा, आणि बाबाजीकडे पाहा लागेच नाही, त्यांच्या पाठीला. आणि आम्ही इथले संबंधित असल्यामुळे आम्हाला बाबाच्या खोलीत झालंय काही कोणी मनाई नाही करे. रामदासजी कळंबे होते, ते दिसले की ते आम्हाला जात, बाकीच्या लोकांना नाही सोडे, पण आम्ही बिलकुल हक्काने आतमध्ये जाऊन बसो, पण बसायला की बाबाच्या पाठीमागच तिथे. तर तिथे गेलो, आणि जसं डोकं टेकलं, काय लेखा लायण्या, बापाचे पत्र खिडकीत पडले आणि कुठले चालले लायण्याला विचारायला त्यांच्या त्या भाषेत. म्हणलं का आम्हाला कळलं, ते कळायला लागलं होतं. तिथं गेल्याबरोबर महाराजांनी, जसं आम्ही घरी गेलो, आमचं छोटंसं घर होतं 3 खोल्याचं, गेल्याबरोबर दार उघडलं, एक दार होतं, 2 बाजूला खिडक्या होत्या, खिडकीत जाऊन पाहतो आमच्या वडिलांचे पत्र पडले. हा माझा एक अनुभव. त्याच्यानंतर 1971 मध्ये माझं लग्न झालं 16 मेला, कारण 1971लाच महाराजांची ऑगस्टमध्ये आमच्या नशिबात होतं ते. तर आम्ही 16 मेला लग्न झालं, 17 मेला सत्यनारायण. तर आमचे वडील म्हणाले अगोदर बाबाजींना प्रसाद द्या, आणि मग इथे आपण पंक्ती सुरू करू. मग आमच्या आईनं आम्हाला 2 डबे दिले, एक जेवणाचा डब्बा आणि एक फराळाचा डब्बा. आम्ही आलो, रामदासजीनं सांगितलं बाबाजीला की हे पोरं आले आहे तुमच्यासाठी प्रसाद घेऊन. तर बाबाजी खोलीतून उठले, ते तिकडली जागा आहे महाराजांचे बसण्याचे ठिकाण, तिथे येऊन बसले, आणि त्यांनी पेपर मागितला, आणि त्या पेपर त्यांनी तो पेपर उघडला मोठा आपला, म्हणजे वाचायचा पेपर, आणि आमच्या डब्यातलं जेवढं त्या काढणं कोणतं तेवढं त्या तिथे काढलं त्यांनी. त्याच्यावर जे म्हणजे लिक्विड जे नव्हतं ते त्यांनी काढलं सगळं, फराळाचंही काढलं, जेवणाचंही काढलं, आणि नंतर त्यांनी चव घेत जाय आमचे डबे भरून दिले. म्हणजे त्यांनी प्रत्येक वस्तू त्यांनी चाकली आमची त्या दिवशी, आणि त्या 2 डबे भरले. एक डबा माझ्या पत्नीकडे दिला आणि एक माझ्याकडे दिला. आज जी परिस्थिती आहे आमची पावडे कुटुंबाची, तो एका संतांनी
आमचा स्वीकारलेला प्रसाद म्हणून आज जे आमच्याकडे जे वैभव दिसते ते सगळं महाराजांचं वैभव आहे. हा माझा सर्वात मोठा अनुभव आहे आणि हा अनुभव असा आहे की तो कधीही कमी पडणार नाही. आज आता तुम्हाला सगळं माहित आहे आमच्या पोरा किती दवाखाने आहे, 6 डॉक्टर आहे, आता एक 7वा नातू डॉक्टर झाला, बरोबर, आता MBBS झाला तो. हा एक आमचा अनुभव आहे. आणि एक पूर्ण सुंदर सांगण्याचा अनुभव आहे आमच्या डॉक्टर साहेब आहेत चिरंजीव, सचिन साहेब नाही, सचिन साहेब माझे चिरंजीव, त्यांचे डॉक्टर साहेब चिरंजीव हर्षल आहे, डॉक्टर हर्षल पावडे, बरोबर. तो मेडिसिनल कॉलेजमध्ये म्हणजे सेवाग्राम मेडिकल कॉलेजमध्ये टॉप आला. टॉप आला म्हणजे तो त्याला MD मेडिसिन म्हणजे त्याच्या वडिलासारखंच व्हायचं होतं. विशेष म्हणजे जेव्हा आमच्या घरातला पहिला डॉक्टर म्हणजे डॉक्टर अरुणराव पावडे, त्यांना जेव्हा वडिलांनी मेडिकलला पाठवलं तेव्हा सांगितलं होतं की तू कितीही मोठं शिक्षण घेऊन आला तरी तुला आर्मीला प्रॅक्टिस करावं लागेल. तर तो जेव्हा 1980ला MD मेडिसिन होऊन आला तेव्हा त्याने बाबांनी आर्मीला जावं. तो पण सगळ्या लोकांना सांगायचे माझा पोरगा डॉक्टर होणार आहे. एक घर बांधून ठेवलं, ते कोणाला भाड्यात दिलं नाही आणि त्याने तिथं दवाखाना सुरू केला. पण त्यावेळेस वर्धा जिल्ह्यामध्ये MD मेडिसिन कोणीच नव्हतं. पण त्यावेळेस म्हणजे ही आमच्या वडिलांची महाराजाबद्दल असलेली श्रद्धा त्याच्यामध्ये. तर त्यांचा मुलगा तोही MD मेडिसिन व्हावा अशी इच्छा होती. तर त्याला पण त्या वर्षी काय झालं, सरकारी नियमाप्रमाणे OBCची पोस्टच निघाली नाही तिथे त्या मेडिसिन करता, आणि ओपन मध्ये निघाली तर ती एकच निघाली, हा दुसऱ्या नंबरवर होता. मग आम्ही इतर ठिकाणी चौकशी केली तर कोणी 50 लाख कोणी 60 लाख असं सांगितले. तेवढे पैसे देणं काय आम्हाला म्हणजे आम्ही एवढे नव्हते आणि देऊ शकत नव्हतो. मग एक दिवस हे सगळे लोक मेघे साहेबाकडे गेले. मेघे साहेबांनी ती ऍडमिशन 40 लाखामध्ये फायनल केली आणि त्यांना आम्ही 5 लाख रुपये ऍडव्हान्स दिला. मी नव्हतो, मी घरीच होतो. हे सगळं सचिन आमचा एक लहान भाऊ ॲडव्होकेट आहे ते आणि डॉक्टर अरुण पावडे हे ते गेले. मग तिथून ते त्याने म्हणलं चला आलेच आहे तुम्ही तर चहा वगैरे घेऊन जा. तितक्या वेळा त्यांना त्यांच्या मुलाचा फोन आला की मी MD मेडिसिनची पोस्ट केली, तुम्ही कोणाला देऊ नका. मग यांनी सांगितलं असं असं आहे भाऊ, ठीक आहे. मग त्यांनी पैसे परत केले. घरी आले तर माझ्या घरी तिथे आपल्या डॉक्टर साहेबांच्या दवाखान्यामध्ये एक मंदिर आहे छोटंसं, मी त्याची रोज पूजा करतो. तर तिथे मी पायऱ्या उतरून आलो. हे आल्यावर काय झालं तर म्हणे नाही म्हणे बाबा आपल्या हर्षलला काही ॲडमिशन मिळाली नाही. आपले पैसे मिळाले का? हो म्हणे आपले पैसे मिळाले. मग मी पूजा करून आलो, भैयाजींना फोन लावला. तर भैयाजी असं असं झालं, त्याला माझ्याकडे पाठवून दे म्हणे. कोणाला? ते हर्षलला. हर्षलला इथे कॉलेजमधून लागला पोरगा, नुकताच डॉक्टर झाला पोरगा. त्याने विचारलं आपल्या आजोबांना, आबा मी काय करू? म्हणजे तू महाराजांच्या झोपडीत फक्त 5 मिनिट बस. तर 5 मिनिट असे बसायला पाहिजे का त्या 5 मिनिटात तिथं कोणीच नको तुझ्याशिवाय. तो हे झाला गेला तो आणि दुसऱ्या दिवशी घरी आला. म्हणजे रात्री आल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचा स्पॉट ॲडमिशन. त्याला तो रात्री त्याला 1-1:30 वाजता तो माझ्या खोलीत आवाज दिला, भावाने मला झोप येत नाही. मला काय झालं? मला ॲडमिशन. मग मी त्याला एक प्रश्न विचारला, तू आता डॉक्टर झाला, तुझ्याकडे एक पेशंट आला, तू तपासला तुला कळलं की ही बिमारी झालेली आहे आणि बाजारामध्ये मेडिसिन उपलब्ध आहे त्या बिमारीची आणि ते त्या पेशंटच्या परिस्थिती आहे ती मेडिसिन विकत घ्यायची म्हणजे सगळ्या गोष्टी. तर तू त्या पेशंटला 100% दुरुस्त करशील का? तो पण नाही सांगू शकत. का नाही? जर मेडिसिन आहे, बिमारी तीच आहे, औषधी आहे, ते आपल्या हातात नाही. कारण मला उत्तर तेच पाहिजे होतं. म्हणजे तू अभ्यास केला, सगळ्या पास झाला, काही तू नापास नाही झाला, मार्कही कमी नाही पडले, तुझ्या हातात नाही. जे काही मिळेल ते मिळेल. नाही होणार मेडिसिन. आणखी दुसऱ्या विषयात जसं मला सचिन दादा त्यालाही मेडिसिन व्हायचं होतं, नाही मिळाली तर तो चाइल्ड स्पेशालिस्ट झाला, तर तू आणखी काहीतरी होशील. असं कोण त्याला रात्री शांत केलं. दुसऱ्या दिवशी तो स्पॉट ॲडमिशनला गेला. त्याच्या आईनं दवाखाना बंद ठेवला आर्मीचा, तर तिथे गेले. तो त्या हॉलच्या बाहेर आल्याबरोबर मला फोन आला की बाबा मला मेडिसिनला ॲडमिशन मिळाली. कशी रे? तर जो माझ्यावर जो मुलगा होता त्याने मेडिसिन सोडलं म्हणे, त्याने रेडिओलॉजी घेतलं म्हणे, ऑटोमॅटिकली वर गेलो म्हणे. म्हणजे 50 लाखाची ॲडमिशन बाराच्या खोलीत 5 मिनिट बसल्यामुळं आम्हाला 1 पैसा न द्यावा. तसा ते भैयाजीला फोन केला तर भैयाजी आपल्या हर्षलला ॲडमिशन मिळाली. तर भैयाजी म्हणजे मिळणारच होती. मला असं कसं म्हणता? तुमची श्रद्धा नाही म्हणे. तुम्ही आता डॉक्टर झाले, कोणी ऑफिसर झाले, माझी श्रद्धा आहे आणि माझ्या भावाजी म्हणून. मग त्याला त्याच दिवशी सांगितलं
हो. की तू याच्यानंतर जेव्हा किंवा डॉक्टर होशील पूर्ण, हो. तर तुला या ठिकाणी एक दिवस तुला सेवा द्यावा लागेल. हो. मग त्याचा तो एमडी झाला. एमडी झाल्यानंतर मग तुला पूर्ण हार्ट स्पेशालिस्ट व्हायचं होतं. तसाच एक दिवस ऍडमिशन, त्याला तिथून दिल्लीचा कॉल आला, त्याला दिल्लीला जायचं होतं. भैयाजी तोपर्यंत म्हणजे स्वर्गवासी झाले होते. पुन्हा घरात चर्चा सुरू झाली. म्हणलं एक काम करा, आपल्याला एक जुना अनुभव आहे. भैयाजीनं काय म्हटलं होतं, श्रद्धा ठेवा, श्रद्धा ठेवून द्या, त्याला दिल्लीला पाठवून द्या. मग त्याचं तिकीट काढून दिलं, पाठवून दिलं. मी आर्मीला आलो. आर्मीला आलो तर आपल्या घरी दत्ताची मूर्ती आहे. मी दर्शन केल्याशिवाय इकडे येत नाही. दर्शन केलं, बाहेर आलो तर त्याचा फोन आला, बाबा मी पोहोचलो, आता माझा दुसरा नंबर आहे, मी आता त्या हॉलमध्ये जाणार आहे. पण एक काम कर, मनातल्या मनात आपल्या बाबाजीला आणि आपल्या भैयाजीला नमस्कार आतमध्ये जा. आणि मी इथे आलो आणि माझ्या नेहमीच्या प्रमाणे दर्शन घेऊन इथे आलो. म्हणजे इथे उदबत्ती लावली, मला खुर्चीवर बसाव, त्याचा फोन आला, आणि बाबा मला कार्डिओलॉजिस्ट मिळालं आणि हिंदुस्थानातलं सर्वात चांगलं कॉलेज मिळालं, आणि तो पोरगा आता कार्डिओलॉजिस्ट झाला. आणि त्याला भैयाजीने सांगितलं होतं तुला सेवा द्यायची आहे. तर जेव्हा त्याला पहिला पगार मिळाला विजयवाड्याला, तर मला एक दिवस फोन आला, बाबा म्हणे मला आज पहिला पगार मिळते आहे आणि मला तो पाठवायचा आहे. किती आहे? तर म्हणे 1 लाखाच्या वर आहे. मग मी आमच्या सीएला विचारलं, तो म्हणे इतके पैसे अभिमत देऊ, थोडे थोडे देऊ. त्याला तो म्हणे मला माहित नाही, ते इन्कम टॅक्सची मला काय देणं घेणं नाही, मला पाठवायचे आहे. त्यांना मला 1,35,000चा चेक पाठवला, जो आपण आपल्या मंदिरात जमा केला. आणि मग तिथे आल्यानंतर त्याला सेवा द्यायची होती. तो आता अच्युत महाराजांचे हॉस्पिटल आहे, हार्ट हॉस्पिटल अहमदचं, तिथे दर बुधवारी जातो आणि त्या ठिकाणी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी आणि हे सगळं हार्टचे ऑपरेशन करतो तो. आणि आज अशी परिस्थिती झाली की तो तिथे नाव आहे त्याचं बोर्डवर. बरेचसे लोक म्हणतात आम्हाला पावडे साहेबांच्या करायचं. याच्यावर एक उत्तर असं आहे, कारण आमचा सचिनचा दवाखाना, पावडे डॉक्टरचा दवाखाना, याचं हे त्याच्यावर आपल्या सयाजी महाराजांचं उत्तर आहे. ते नेहमी बोलता आपल्या याच्यात की हे जे तुम्ही त्यांच्या दवाखान्यात जे दुरुस्त होता, त्याचं कारण असं की तुम्हाला दिसते का ते पावडे डॉक्टर तपासून राहते, पावडे जाऊ तर नसते, रावजी महाराज असतात. ही श्रद्धा आहे आणि हे आम्हाला वेळोवेळी महाराजांचं हे मिळालं आहे. कृपा फक्त आपल्या हातून चांगले सत्कर्म व्हावे एवढीच अपेक्षा आहे. आणि तेवढं घेऊन आता मी माझ्या वयाच्या 80व्या वर्षी जेवढे होते माझ्या त्यांना तेवढे मी तेवढी सेवा देणार आहोत. तर साहेब, तुम्ही जे काही श्री संत लहानोजी महाराज संस्थानचे कार्यकारी संचालक म्हणून काम पाहताय आणि जे काही उपक्रम आहेत याबद्दल माहिती सांगितली, तुमच्या वैयक्तिक जीवन प्रवासात पावडे कुटुंबामध्ये जे काही अनुभव साक्षात्कार तुम्हाला घडले आणि घडत आहेत याबद्दल माहिती सांगितली करता मी तुमचा आभारी आहोत. जय गुरु, जय लहानोजी, समर्थ लहानोजी महाराज की जय.